दिसून येतं. अगदी तुम्हाला माहीत असेल, बाळ जन्माची चाहूल लागली की घरामध्ये एक वेगळंच वातावरण तयार होत असतं. मग आपल्याकडे डोहाळे जेवण केलं जातं. तो सुद्धा काय आहे तर एक संस्काराचा भाग आहे ना. म्हणजे त्या बाळावर चांगले संस्कार झाले पाहिजेत, त्या बाळाची ऐकूश राहिली पाहिजेत, बाळाला सुद्धा ते गुण बाळामध्ये यायला पाहिजेत. हा सगळ्या त्या संस्कारामागच्या किंवा त्या संस्कृतीच्या मागचा हा उद्देश आपल्याला असलेला दिसून येतो. तर म्हणजे इथून आपल्या सामाजिकरणाला सुरुवात झालेली असते. समाजाशी जोडले जाण्याची प्रक्रिया म्हणजे सामाजिकरण होय. समाजाशी आपण जोडले जातो. कशामुळे जोडले जातो तर समाजामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण शिकत असतो आणि आपण शिकून सोडून देत नाही, तर आपण तसंच राहण्याचा वागण्याचा देखील प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच आपण त्या समाजाचा एक घटक बनू शकतो. जर आपण ते शिकलं नाही, अवगत गेलं नाही, तर आपण त्या समाजाचा घटक होऊ शकणार नाही. आपण त्या समाजापासून वेगळे पडू. आता आपण भारतामध्ये राहतो आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये राहतो आहे, तर आपण इथले जे काही कल्चर आहे तेच आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. मग आता आपण हे सगळं कल्चर घेऊन अमेरिकेमध्ये गेलो, तर मग आता आपण त्या ठिकाणी गेलो तर मग तिथलं कल्चर आपल्याला माहिती आहे का? नाही. आपण परदेशामध्ये गेलो, तिथलं कल्चर आपल्याला माहीत नाही आणि त्यामुळे आपण तिथे मिक्स होऊ शकणार नाही. मग आपण तिथे गेल्यानंतर हळूहळू कालांतरानं आपण त्या संस्कृतीशी आपण एकरूप होण्याचा प्रयत्न करू. म्हणजे तिथली भाषा शिकू, आपण तिथले ज्या काही सामाजिक नियम आहेत त्या नियमांना देखील आपण हळूहळू आत्मसात करायला शिकू. आणि मग जेव्हा आपण तिथलं सगळं काही शिकतो, स्वतःवर लागू करतो, तेव्हा मग आपल्याला काय दिसेल की आता आपण अमेरिकन झालेले आहोत. तर ही काय आहे समाजाला जोडण्याची प्रक्रिया. प्रत्येक पालक आपलं मूल हे समाजाशी कसं जोडलं जाईल यासाठी प्रयत्न करत असतं. म्हणजे समाजाचा आपण एक घटक झाला पाहिजे. समाजाचा जर आपण एक घटक झालो तर काय होईल, आपला विकास हा होऊ शकेल. जर आपण समाजाचा घटक नाही झालो, समाजामध्ये आपण मिक्स नाही झालो, तर मग आपला विकाससुद्धा होऊ शकणार नाही. आपलं संघटनही होऊ शकणार नाही. आपण दुसऱ्या व्यक्तींजवळ जाणार नाही. जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीजवळ जात नाही तेव्हा आपलं संघटनच होत नाही. आपण एकत्रित येऊ शकत नाहीत आणि आपल्याला जर आपला विकास करायचा असेल तर आपल्याला एकत्रित येणं खूप महत्त्वाचं आहे. एकत्रित आल्याशिवाय आपला कुठल्याही प्रकारचा विकास हा साधला जात नाही. आपण एकट्याचा विकास करू शकत नाही. म्हणजे सामाजिकरणाची जी प्रक्रिया आहे ती अनेक दृष्टिकोनातून आपल्याला उपयुक्त असलेली दिसून येते. एका मानवी प्राण्याचं रूपांतर हे सामाजिक प्राण्यामध्ये करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला सामाजिकरण असं म्हटलं गेलेलं आहे. मानवी प्राणी की जो कसा आहे, हाडामासाचा गोळा आहे, त्याला काहीच कळत नाही, काहीच वळत नाही. त्याला फक्त काय कळतंय, भूक लागलं की रडणं आणि त्याच्या काही नैसर्गिक विधी ज्या असतील, त्याचा शू असेल, शी असेल, जे असेल तर त्याला तेवढंच कळतं, दुसरं काही कळत नाही. मग ह्या प्राण्याला एवढ्या गोष्टी सगळ्या आता कळायला लागलेल्या आहेत. तर ते कशामुळे कळायला लागलेले आहेत? सामाजिकरणामुळे. आपण शिकवतो की नाही, आपल्या घरात लहान मुलं असेल तर आपण त्याला सगळं शिकवतो. हे बघ असं मार, हे असे पप्पी दे, है ना, हे असं बाय कर, हाय कर. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण त्याला काय करतो, शिकवण्याचं. सारखं आपण त्याला शिकवतच असतो, सारखं त्याला शिकवण्याची प्रक्रिया. आणि ते काय करतं, सारखं ग्रहण करत असतं, सारखं ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. मोठ्यासारख्यासुद्धा हळूहळू वागण्याचा प्रयत्न करत असतात. या प्रक्रियेमध्ये आपण त्याला तो मुलगा आहे की मुलगा आहे हे सुद्धा आपण त्याला शिकवत असतो. त्याला कळतं का की मी मुलगी आहे आणि मी असं बोललं पाहिजेत, मी असे कपडे वापरले पाहिजेत, मी असं वागलं पाहिजेत, असं कुठल्याही बाळाला समजत नाही. तर हळूहळू जसं जसं ते मोठं होत जाईल तसं तसं आई वडील घरातले इतर सदस्य असतील तर ते सगळे काय करतात, तर त्याला त्याच्या लिंगाची सुद्धा जाणीव करून देतात की तू स्त्री आहेस आणि तू पुरुष आहेस, तुला असं वागलं पाहिजे, तुला तसं वागलं पाहिजे. आणि असं करून काय होतं तर आपलं सामाजिकरण हे होत असतं. म्हणजे समाजाशी आपण एकरूप होतो. आता आपण मुलगी आहोत आणि मुलासारखं सगळं करायला लागलो तर काय होईल? हे जा रे मी नाही येत,
मी बोलतो, मी करतो असं आपण म्हटलं तर आपल्याला शोभेल का ते? अरे काय मुलं असं बोलतात, मुली असं बोलत नसतात. बोलते, करते, खाते, पिते, जाते, येते ह्या शब्दांचा वापर मुलींनी करायला पाहिजे. तसं नाही केलं तर आपल्याला समाज हा नावं ठेवतो. कसं बोलता तुम्ही, मुलासारखं कशाला बोलता असं म्हटलं जातं. म्हणून आपल्याला सामाजिकरणाच्या या प्रक्रियेमध्ये सगळ्या गोष्टींचं ज्ञान हे आपल्याला कुटुंबामध्ये दिलं जातं. तर असे सामाजिकरणाचे खूप काही उद्देश आहेत. काल बघितलं आपण शिस्तीचे संस्कार करणं, सर्व प्रकारची शिस्त अंगी बाळवण्याचं काम हे सामाजिकरणाच्या माध्यमातून होत असतं. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या प्रत्येक गोष्टीला शिस्त असते, आहे की नाही? किती वाजता उठलं पाहिजे, उठल्यानंतर काय केलं पाहिजे, त्यानंतर काय केलं पाहिजे, कोणाशी कसं बोललं पाहिजे, कुठं गेलं पाहिजे, कुठं आलं पाहिजे, कोणाशी बोललं पाहिजे, कोणाशी संबंध ह्या प्रत्येक गोष्टीसाठी काय आहे? शिस्त आहेच त्या ठिकाणी. त्या शिस्तीचं पालन करून आपल्याला राहावं लागतं. आणि मग ही जी शिस्त आहे तीच आपल्याला आयुष्यभराची आपली शिदोरी असते. ती आपल्याला शेवटपर्यंत आपल्या कामामध्ये येते. आणि लहानपणी लागलेल्या ज्या शिस्त आहेत त्या आपल्या मोठ्यापणीही तशाच राहिलेल्या दिसून येतात. किंबहुना त्या शिस्त टिकून राहिली पाहिजेत म्हणून सुद्धा आपले पालक काय करत असतात तर प्रयत्न करत असतात. आपल्याला अभ्यासाची सवय लागण्याचं असो, आपल्याला चांगल्या इतर सोयी लागण्याच्या संदर्भातल्या असं कोणतीही असं गोष्ट, तर शिस्त ही काय आहे तर मानवी जीवनाचा पाया आहे. शिस्तीशिवाय कुठलीही गोष्ट ही शक्य होत नाही. शिस्त काय आहे तर एक प्रकारे कोणतंही काम करण्याच्या संदर्भात असलेले नियम आहे आणि त्या नियमाच्या चौकटीमध्ये राहूनच आपण सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून शिस्तीचे संस्कार करणं हे सामाजिकरणाचं पहिलं उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपण बघितलं की आकांक्षाची पूर्ती करणे. आकांक्षा म्हणजे आपल्या इच्छा, आपल्या काही महत्त्वाकांक्षा असतात की मी हे बनलं पाहिजे, मी ते बनलं पाहिजेत, अशी आकांक्षा आपल्या मनामध्ये आपले पालक निर्माण करत असतात. अगोदर आपले पालकच निर्माण करतात. आपल्याला काय कळतं का की मी हे झालं पाहिजे, मी ते झालं पाहिजे? आपल्याला लहानपणी काहीही कळत नसतं. तर असं बोल म्हणून आपण त्या मुलाला सांगतो, तू असं म्हण की मी कलेक्टर बनणार आहे, मी डॉक्टर बनणार आहे, मी शिक्षक बनणार आहे, मी वकील बनणार आहे, असं आपण त्याला बोलायला शिकवत असतो. आणि मग त्याच्या मनामध्ये काय निर्माण होतं की मी हे बनलं पाहिजेत असं त्याला लहानपणी वाटायला लागतं. पण हळूहळू जसा तो मोठा होत जाईल तसं मग त्याला समजायला लागतं की आपली कॅपॅसिटी काय आहे ना. आपल्याला कळतं आपण 10वी 12वीला आल्यानंतर की आपण काय बनू शकतो, आपण खरोखरच हे बनू शकू का, आपण डॉक्टर होऊ शकू का, किंवा आपण शिक्षक होऊ का, आपण वकील, म्हणजे तितकी पात्रता, तितकी ॲबिलिटी आपल्यामध्ये आहे का, आपल्यामध्ये तेवढी क्षमता आहे का, त्या आपल्यामध्ये असणाऱ्या क्षमतांचा आपल्याला परिचय होत असतो. आणि मग आपण ठरवतो. जरी मी लहानपणी म्हटलेली असेल की मला डॉक्टर व्हायचं आहे, परंतु आता मला कळतं आहे की मी डॉक्टर होऊ शकते का. 10वी 12वीमध्ये आपल्याला कळतं आहे की नाही, आपली आवड काय आहे हे कळतं आपल्याला की आपल्याला कोणत्या विषयांमध्ये आवड आहे. आणि त्यानुसार मग काय करतो आपण तिकडं, म्हणजे जास्त आपला झुकाव किंवा लगाव असलेला दिसून येतो, त्या विषयामध्ये आपल्याला जास्त मार्क पडतात. आणि मग आपण ठरवतो की नाही मला आता हे व्हायचं नाही, मला आता ते व्हायचं आहे. मग ह्या ज्या आपल्यामध्ये काहीतरी होण्याची जी जिद्द निर्माण केली जाते ती सामाजिकरणाच्या माध्यमातून आपल्यावर ते देखील रुजवलं जातं. म्हणजे आपल्यामध्ये आकांक्षा निर्माण करण्याचं काम हे आपल्या वेगवेगळ्या घटकातून होतं, कुटुंबातून होतं, शाळा महाविद्यालयामधून होतं, कुठूनही होतं. आता तुमच्यामध्ये एक खेळाडूचा गुणधर्म असेल तर तुम्हाला बाहेर जिथं संधी मिळेल तर तिथे तुम्ही त्या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणार आणि आपल्या गुणांमध्ये तुम्ही वाढ करण्याचा प्रयत्न करता. तर याच्यातून काय होईल, तुमच्यामध्ये आकांक्षा निर्माण होईल की मी काय आहे, चांगली खेळाडू ही होऊ शकते, मी आणखीन प्रयत्न करायला पाहिजे, मी आता ह्या प्रयत्नामध्ये आणखीनही मी कमी पडत आहेत आणि त्यामुळे मला आणखीन प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. आणि मग निश्चितच तुम्ही जर त्याच्यासाठी प्रयत्न केले, आणखीन चांगले हार्डवर्क केलं तर निश्चितच तुम्ही जे ठरवलेलं आहे तिथं तुम्ही पोहोचू शकता. पण तिथं पोचण्यासाठी आपल्याला मेहनत करणं हे आवश्यक आहे. कोणतंही क्षेत्र असो, कोणतंही क्षेत्र हे काही कमी नसतं.
सगळे क्षेत्राचं तेवढंच महत्त्व आहे, पण आपल्याला जिद्दीने मेहनतीने त्याला प्राप्त करावं लागतं. आणि हे प्राप्त करण्यासाठी आपल्यामध्ये अगोदर आकांक्षा निर्माण होणं आवश्यक आहे, जिद्द निर्माण होणं आवश्यक आहे. आणि हे आपल्यामध्ये कोण निर्माण करतं? तर घर, शाळा, कुटुंब, आपल्या आजूबाजूला असणारे आपले हितचिंतक हे सगळे निर्माण करत असतात. आणि म्हणून काय होतं तर आपल्या आकांक्षाची पूर्ती ही ह्या सामाजिकरणाच्या वेगवेगळ्या घटकाकडून होत असते. आपला नंतरचा पॉईंट आहे सामाजिकरणाची साधनेमध्ये, त्यामध्ये हे सगळे घटक येतात. म्हणजे सामाजिकरणाचं दुसरं उद्दिष्ट आहे आकांक्षाची पूर्ती करणं. तिसरं आहे विविध भूमिकांचं ज्ञान. त्या दर्जेनुसार आपण काम करत असतो तेव्हा त्याला भूमिका असं म्हटलं जातं. मग आपला दर्जा काय आहे? मुलगी हा दर्जा आहे. आणि मग आपण काय आपली भूमिका, मुलीची काय भूमिका असते? आता तुमची काय, तुम्ही काय करता? आता आईची मुलगी आहात, वडिलांची मुलगी आहात, तर काय करता? काहीच करत नाही का? तुमचा दर्जा क्रियाशील नाही का? आहे ना, काहीतरी करता ना. मुलगी आहे म्हटल्यानंतर अगं आई हे करून दे तर म्हणत असाल, आईची सेवा तर आणखीन करत नसाल तुम्ही, है ना? का करता? आईला घरकामात मदत करता की नाही, है ना? म्हणजे काय तर मुलीचं कर्तव्य तुम्ही बजावत आहात. तुमचा दर्जा हा क्रियाशील झालेला आहे. आता आईवडिलांची मुलगी आहात पण सगळ्यांची तर मुलगी नाही तुम्ही. मग कुटुंबात आपले भाऊ बहीण असतील तर आपण त्यांची बहीण किंवा भाऊ जे लिंग असेल आपण त्या, तर मग तिथं आपली भूमिका वेगळी आहे. आपल्या आत्या असतील, मामा असतील, काका असतील, काकू असतील तर आपण त्यांचे पुतना पुतणी आहोत, तर आपली भूमिका तिथं वेगळी आहे. जेव्हा आपण कुटुंबाच्या बाहेर जातो, मित्रमैत्रिणींमध्ये मिक्स होतो, तिथं आपण कोणाचे तर मित्र आहोत, मैत्रिणी आहोत, तिथं आपली भूमिका वेगळी आहे. शाळेमध्ये गेलं की आपली भूमिका वेगळी आहे, कारण आपण तिथं विद्यार्थी आहोत, तर विद्यार्थ्यांची भूमिका ही वेगळी असते. तर या ज्या सगळे वेगवेगळे दर्जे आहेत, त्या वेगवेगळ्या दर्जांच्या अनुषंगाने ज्या ज्या काही आपण क्रिया पार पडतो तर त्या सगळ्या वेगवेगळ्या असतात. सगळीकडे काय आपण सारखंच वर्तन ठेवून वागत नसतो. मग हे वेगवेगळे दर्जे आहेत, तर वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या पाहिजेत. याचं ज्ञान आपल्याला कुठून होतं? सामाजिकरणाच्या माध्यमातून होत असतं. तर जे आपले सामाजिकरणाचे जे विविध घटक आहेत ते सगळं आपल्याला शिकवत असतात, सांगत असतात की आपण असं वागलं पाहिजे. आता बहीण आहे तर काय केलं पाहिजेत? इतर बहीण भावांशी आपण प्रेमानं वागलं पाहिजेत. कधी प्रसंगी मोठे असेल तर आपण रागवलं पाहिजेत, मोठे असेल तर मारलं पाहिजे, छोटं असेल तर मोठ्यांचा मार खाल्ला पाहिजेत. हे सगळं आपल्याला काय आहे? ह्या भूमिकाबाबतचं ज्ञान हे होत असतं. शाळामध्ये, महाविद्यालयामध्ये आपण तिथंही आपली भूमिका आहे, तर तिथंही आपण आपल्या भूमिकानुसार वर्तन करत असतो. घरी केल्यासारखं आपण इथं काही करत नाही. म्हणजे आपल्याला ह्या विविध भूमिकांचं ज्ञान हे सामाजिकरणाच्या माध्यमातून होत असतं आणि आपण त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे आपण जिथं तिथं ज्या त्या दर्जामध्ये आपण फिट बसलेलो असतो. म्हणजे आपण तसं वागणं हे समाजाची अपेक्षा आहे की विद्यार्थी आहे तर विद्यार्थ्यांनी असं वागलं पाहिजे, हे शिक्षकांची अपेक्षा आहे. आणि त्या अपेक्षेनुसार जर आपण वागत नसेल तर आपल्याला तशी समज दिली जाते. जसं मी म्हटलं की आपण मुलगी आहोत तर आपल्याला असंच बोललं पाहिजे, है ना? मी जाते येते. आपण जर तसं नाही बोलत, आपण म्हणतो मी जातो मी येतो, तर आपल्याला काय केलं जातं? समज दिली जाते की काय आहे, तू मुलगी आहेस आणि तू असं बोललं पाहिजे, हे आपल्याला शिकवलं जातं. तर अशा प्रकारे आपल्याला सामाजिकरणाच्या माध्यमातून विविध भूमिकांचं ज्ञान होत असतं. जसं जसं आता आपण म्हणजे आता आपलं वय किती आहे त्यानुसार आपल्या भूमिका ह्या वाढत जाणार. भविष्यामध्ये तुम्हाला आणखीन भूमिका पार पाडाव्या लागणार आहेत, आहे की नाही? भविष्यामध्ये कोणाची तरी सून होणार आहात, कोणाची तरी भाऊजय व्हाल, कोणाची तरी नणंद व्हाल, है ना? लग्न झाल्यानंतर आणखीन आपल्याला मोठे मोठे दर्जे प्राप्त होणार आहेत आणि मग त्या मोठ्या मोठ्या दर्जांना मोठ्या मोठ्या भूमिकाही पार पाडाव्या लागणार आहेत. आतापर्यंत आपण आईची मुलगी होतो, आता पतीची पत्नी, है ना? दीर असेल तर त्याची भाऊजय होणार, नणंद आपल्याला भेटणार, आपण पण तिची भाऊजय होणार. मग त्यांच्याबरोबर आपल्याला वेगळ्या पद्धतीनं आपल्या भूमिका असणार आहेत.
आपला तिथं वेगळा दर्जा आहे तर भूमिका. तर हे सगळं आपल्याला कुठे शिकायला मिळतं? समाजामध्ये शिकायला मिळतं ना. का आपण जातो का कुठल्या तरी शाळेत, आता माझं उद्या लग्न होणार आहे, मी तिथं कसं वागू, यांच्याशी कसं वागू, त्यांच्याशी, असं कुठे आपल्याला शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये सांगितलं जातं का? नाही. तर ह्या गोष्टी काय आहेत आपल्याला समाजामधूनच आपण बघतो, ऐकतो आहे ना. चित्रपटामध्ये सुद्धा आपण बघतो की सुनेची काय भूमिका असते आणि इतर ज्या काही दर्जे असतील तर तिथंसुद्धा आपल्याला त्या संदर्भात एक प्रकारे काय तर आपल्याला मार्गदर्शन मिळत असतं. आपल्याला त्यामुळे कळतं की आपण तिथे गेल्यानंतर कसं वागलं पाहिजे, त्यांच्या आज्ञेचं आपण पालन केलं पाहिजे. आतापर्यंत आपण आज्ञेचं पालन नाही केलं आईवडिलांच्या, आता ठीक आहे, पण आता मात्र काय दुसऱ्यांच्या घरी गेल्यानंतर मात्र त्यांच्या सगळ्या आज्ञा आपल्याला पालन कराव्याच लागतील. तर आपण त्या ठिकाणी आपलं स्थान हे निर्माण करू शकू, तरच आपण आपलं अस्तित्व हे टिकवून ठेवू शकू. अन्यथा काय होईल? आता मुलीसारखं तिथं जाऊन केलं तर चालेल का? काय म्हणते, चला जा तुमच्या घरी जाऊन राहा, आहे की नाही. म्हणजे आपल्याला त्यांना जे अपेक्षित आहे तसंच वर्तन करावं लागणार, त्याच भूमिका आपल्याला निभाव्या लागणार आहेत. आता सासूला म्हटलं नाही मी नाही करत स्वयंपाक, जा मला कंटाळा आला, असं आईला म्हटल्यासारखं तिला म्हटलं तर चालेल का? नाही चालणार. म्हणजे ह्या गोष्टींची जाणीव निर्माण होते, आपोआप होते. तिथं गेल्यानंतर आपल्याला हळूहळू आपोआप कळायला लागतं. आपोआप म्हणजे की सून आहे तर तिला हे काम केलंच पाहिजे हे आपल्याला हळूहळू लक्षात येतं. आपण पाहतो, ऐकतो, वाचतो आणि त्यामुळे काय होतं तर आपल्या भूमिका ह्या जसं जसं आपलं वय मोठं होत जातं, वाढत जातं, तसे जसे आपल्याला अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात. आणि त्या सगळ्या भूमिकांचं ज्ञान आपल्याला कोण देतं तर समाज देत असतो. त्याच्यासाठी कुठल्याही शाळेमध्ये जावं लागत नाही, कुठल्या कॉलेजमध्ये आपल्याला जावं लागत नाही. म्हणजे हे घटकसुद्धा आपल्याला शिक्षण देण्याचं काम करत असतं. सामाजिकरणाचा तिसरा उद्देश आहे विविध भूमिकांचं ज्ञान देणे किंवा भूमिकांचं शिक्षण घेणे. तर चौथा मुद्दा आहे कौशल्य विकसित करणे. सामाजिकरणाच्या माध्यमातून व्यक्तीमध्ये विविध प्रकारच्या कौशल्यांचा विकास केला जातो. आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला काही ना काही स्किल हे आत्मसात करावं लागतं. यशस्वी जीवन जगण्यातच खरं समाधान आहे. काहीतरी आपण बनलं पाहिजे, काहीतरी कला, काहीतरी कौशल्य आपल्याला आलं पाहिजे. आणि हे कौशल्य किंवा हे म्हणजे गुणधर्म हा आपल्याला सामाजिकरणाच्या माध्यमातून आपल्यामध्ये येत असतो. तर व्यक्तीला जीवन जगण्यासाठी विविध कौशल्यांची आवश्यकता असते. आता कौशल्य कशाच्या संदर्भात आहे तर बोलण्याचं कौशल्य आहे, म्हणजे संवाद साधण्याचं कौशल्य असणं आपल्याकडं गरजेचं आहे. मोठ्यांबरोबर कसं राहिलं पाहिजे, छोट्यांबरोबर कसं बोललं पाहिजे, एखादा प्रश्न आपण कशा पद्धतीनं हाताळला पाहिजेत याचं ज्ञान आपल्याला आवश्यक आहे. त्याचबरोबर शेजाऱ्यांशी आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजेत. म्हणजे कधीकधी आपल्याला आदेशही देता यायला पाहिजेत आणि कधीकधी आपल्याला विनंतीही करता यायला पाहिजेत, इतरांच्या आज्ञेचं पालनही करता यायला पाहिजेत. सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या करता यायला पाहिजेत. आणि हे सगळं काय आहे, हेही एक प्रकारचं कौशल्य आहे. तुम्ही समोरच्या व्यक्तीला कशा प्रकारे हाताळता, समोरच्या व्यक्तीला तुम्ही कशा प्रकारे तुमच्या जवळ तुम्ही राहण्यास भाग पाडता, याच्यामध्ये देखील काय आहे, कौशल्य आहे. कौशल्य प्राप्त करण्यासाठी सरावाची आणि वातावरणाची देखील गरज असते. शहरातील वातावरणापेक्षा ग्रामीण भागामध्ये वेगळे वातावरण असते. ज्या गोष्टी शहरातले मुले लवकर करतात ते ग्रामीण भागातली मुलं लवकर करत नाहीत. कारण शहरातल्या मुलांना काय तर विविध प्रकारचे कौशल्य विकास करण्याचे असे क्लासेसची अवेलेबिलिटी असते, उपलब्ध होतात. तसं ग्रामीण भागातल्या मुलांना काय विविध इतर काही त्यांना कौशल्य विकसित करायचे असेल तर तिथे त्यांना संधी ग्रामीण भागामध्ये उपलब्ध होत नाही. जसं आता आपल्याला एखादं गायनाची खूप आवड आहे तर आपण शहरामध्ये जर राहत असेल तर आपल्याला गायनाचा क्लास हा लावता येतो आणि आपल्याला आपल्या कौशल्यामध्ये वाढ करता येते. पण ग्रामीण भागातल्या मुलांना कुठे अशी आवड असली तरी त्यांना असा क्लास लावता येत नाही. तरी पण तुम्ही बघत असाल, तुम्ही जे टी व्हीवर कार्यक्रम होतात, जीवर, सोनी, कलर सगळेचवर शनिवारी रविवारी ते संगीताचे लहान मुलांचे कार्यक्रम होतात. तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही कित्येक तर मुलं ग्रामीण भागातून आलेली आहेत, ज्यांनी कधीही क्लास गायनाचा केलेला नाही,
फक्त त्यांनी ऐकण्यातून, त्या बघण्यातूनच त्यांनी स्वतःच्या कलेला डेव्हलप केलेलं आहे आणि त्यांनी मेहनत घेतलेली आहे. त्यांना काही कुठं असं औपचारिक शिक्षण त्यांनी कुठल्या क्लासेसमध्ये जाऊन घेतलेलं नाही. केवळ मेहनतीच्या आणि त्यांच्यामध्ये असलेला गुणधर्म या दोघांचीही सांगड घालून ते तिथपर्यंत आलेले आपल्याला दिसलं. मग ते तिथपर्यंत काय येऊ शकले, तर त्यांनी ते स्किल प्राप्त केलं. त्याच्यातले ते बारकावे जे हवेत ते सगळे त्यांनी काय केलेलं, त्याचं निरीक्षण केलेलं आहे आणि त्यानुसार त्याला आत्मसात करण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला आणि म्हणून ते तिथपर्यंत येऊ शकलेले आहेत. म्हणजे आपल्याला एखादं प्लॅटफॉर्म जर मिळायचा असेल तर आपल्याला काय आहे, आपल्याजवळ कौशल्य असणं महत्त्वाचं आहे. आपण कुठलंच कौशल्य हस्तगत केलं नाही, अवगत केलं नाही, तर मग आपण कुठल्याही प्लॅटफॉर्मवर आपण टिकू शकणार नाही, येऊ शकणार. म्हणजे कौशल्य आहे काय आहे, तर मानवासाठी आवश्यक असलेला असा गुणधर्म आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सामाजिकरणाच्या माध्यमातून आपल्या कौशल्यांचा देखील विकास हा होत असतो किंवा विकास व्हावा यासाठीच आपलं सामाजिकरण हे होत असतं. 5वा सामाजिकरणाचा उद्देश आहे समाज स्थिरतेसाठी. समाज हा परिवर्तनशील देखील आहे. समाजामध्ये सारखे बदल हे होतच असतात, पण काही घटक हे स्थिरसुद्धा असलेले दिसून येतात. समाजाची जर प्रगती करायची असेल तर समाजाला स्थिरता असणं देखील महत्त्वाचं आहे. रोज काहीतरी बदल होत असतील सारखे सारखे, तर मग आपली प्रगती होत नाही. काही घटकांना आपल्याला स्थिरसुद्धा ठेवावं लागतं, तर आपली प्रगती ही होऊ शकते. म्हणजे आपलं जे वर्तन आहे, आपल्या सगळ्यांचं, आपल्या ज्या भूमिका आहेत, आपले जे दर्जे आहेत, हे कसं आहे, सगळ्यांसाठी सारखंच आहे. व्यक्तिपरत्वे ते बदलतं का? नाही. आता आपण मुलगी आहोत तर कोणतीही मुलगी असू द्या, कुठल्याही कुटुंबातली असू द्या, तिला तेच करावं लागतं. कुठलीही पत्नी असू द्या, तिला तिचं जे काय कर्तव्य आहे तेच करावं लागतं. म्हणजे कसं आहे, नियम हे सगळ्यांसाठी सारखेच आहेत. नियम बदल आहेत का? व्यक्तिपरत्वे आहेत का? ते तुझ्यासाठी वेगळे नियम, ह्याच्यासाठी वेगळे, त्याच्या असं आहे का? नाही. आता विद्यार्थी आहात तर सगळ्यांसाठी एकच नियम आहे. सगळ्यांनी काय, रोज ड्रेस युनिफॉर्म घातलाच पाहिजे, फक्त बुधवारी तुम्हाला सूट दिलेली आहे. मग ह्यांच्यासाठी नाही, त्यांच्या असं आहे का? नाही. सगळ्यांसाठी नियम हे सगळ्यांसाठी सारखेच असतात आणि म्हणून समाजामध्ये स्थिरता ही निर्माण होत असते. आणि म्हणून हा जो सारखेपणा आहे तर त्याचं आपल्याला पालन करावं लागतं, की जेणेकरून काय तर समाजामध्ये समानता निर्माण होण्यासाठी मदत होते. जेव्हा समाजामध्ये समानता निर्माण होईल तेव्हा समाजामध्ये स्थिरता देखील निर्माण होत असते. आणि समाजाचा जर आपल्याला विकास करायचा असेल, प्रगती साधायची असेल तर स्थिरता ही काय आहे, आवश्यक आहे, की जी आपल्याला सामाजिकरणाच्या माध्यमातून समाजामध्ये स्थिरता ही निर्माण, समाजाला स्थिरत्व हे प्राप्त होत असते. तर अशा पद्धतीने सामाजिकरणाची ही 5 उद्दिष्ट असलेली